विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. 10वी नंतर काय केलं ते आठवा. 10वीचा रिझल्ट एकदम एक्स्ट्रा ऑर्डिनरी तुमचा लागला. पण तो रिझल्ट लागायच्या अगोदरच लाखो रुपये भरून तुम्ही ऑफलाईन क्लासेस जॉइन केले. बरोबर ना? सांगा बघू. मग ते ब्रिज कोर्स वगैरे सुरू झाले, बेसिक फाउंडेशन कोर्सेस सुरू झाले आणि पुढच्या 2 वर्षात काय झालं तुम्हाला माहिती आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, लास्ट मोमेंटला फिरून सगळी मुलं YouTubeवर शिफ्ट झाले होते. आता ठीक आहे, काही एक्स्ट्रॉर्डनरी मुलं असतात, ते सेल्फ स्टडी करतात. पण 99% होय, 99% मुलांनी YouTubeवरूनच अभ्यास केलाय. मी तुम्हाला सांगतो, दी बेस्ट कंटेंट YouTubeवर अवेलेबल आहे. आता मी तुम्हाला सांगतो एक आनंदाची बातमी. विघ्नेश माझा एक स्टुडंट आहे, विघ्नेश शिंदे. 2020 बॅच, 2020 ची बॅच, पहिली कोविडची बॅच. माझा ऑनलाईन स्टुडंट होता. 97% पडले. ओके, SPIT कॉलेज मिळालं, CS केलं. तिथून गेट एक्झाम क्वालिफाय केली. IIIT अलाहाबादला ऍडमिशन मिळालं, तिथं एमटेक करतोय. तो जस्ट मला भेटायला आला होता. तो म्हणला, सर युट्यूबमुळे माझा खूप फायदा झाला. तुमच्यासारखे शिक्षक मिळाले. मी तुम्हाला सांगतो, एकटा विघ्नेश नाही, अशी हजारो लाखो मुलं आहेत. लाखो मुलं आहेत की ज्यांनी फिरून शेवटी युट्यूबवरून अभ्यास केलाय. मग अशा वेळेस बाळांनो, आता इंजिनिअरिंग स्टार्ट होतंय, बरोबर आहे. मग इंजिनिअरिंगला सुद्धा बेस्ट युट्यूब चॅनल आहेत. मी तुम्हाला सांगतो, आता या चॅनलची लिस्टच तुम्हाला देणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगतो, की फ्री चॅनल बद्दल मी बोलेल, पण पेड कोर्सेस तुम्हाला कुठं-कुठं मिळतायत, सगळ्या चॅनलची नावं मी तुम्हाला सांगतो. ओके. पहिली गोष्ट म्हणजे हे नाव तुमच्यासाठी नवीन आहे. आर्केडेमी. ओके. इंजिनिअरिंगचा टॉपचा क्लास मुंबईत आर्केडेमी क्लासेस आहेत. त्यांची तिथं ऑफलाईन बरोबर ऑनलाईन बॅचेस सुद्धा असतात. मग हे चॅनल फॉलो करायला काही हरकत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पेड बॅचेस मध्ये तुमच्या सगळ्यांचे आवडते गणित अंक सर, ओके, अंकुश सर, त्यांचा पण M1 चा कोर्स लॉन्च होतो. फिजिक्स आणि अप्लाइड मेकॅनिक्सला अगदी फेवरेट ओजी शिक्षक जे आहेत RG सर, कंपल्सरी यांचा कोर्स घ्यायचाच मेकॅनिक्सचा, लक्षात घ्या, आणि फिजिक्सचा. होय बाळांनो, हजारो मध्ये त्यांच्या फक्त किमती असतात. 1000, 1200, 1300 असे चार्जेस असतात. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही आता लाखो रुपये भरले, बरोबर सांगा बघू. आणि आता हे जे पेड चार्जेस घेऊन तुमचे काही कोर्सेस हे प्रोव्हाइड करतात, हे दी बेस्ट आहेत, लक्षात घ्या. तर सगळ्यात महत्वाचं, इथं RG सरांच्याकडे ग्राफिक्स पण तुम्हाला मिळतंय, बरं का, लक्षात घ्या. सर M1, M2, M3 चे लवकरच लॉन्च करतील. आता सरांच्या टीमशी माझं बोलणं झालंय. कुलदीप नावाचा सरांचा तो एक्स्ट्राऑर्डिनरी स्टुडंट आहे, तुम्हाला माहिती आहे. कुलदीप जोर तुम्ही बघितलं पण असेल. त्याच्याशी माझं बोलणं झालंय, तो M1 चा कोर्स येईल. बरं नाही सर, आम्हाला पेड कोर्सेस नकोच आहे, फ्री पाहिजे. भरपूर मुलं आहेत तसे, की बऱ्यापैकी होय आहेत आणि त्यांचंही काही चुकीचं नाहीये. फ्री कंटेंट पण आहे भरपूर. मग फ्री कंटेंट मध्ये पहिलंच नाव येणार आहे टिकलेज अकॅडमी. ओके, आता माझं स्पेलिंग वगैरे चेक करा बरं का रे बाळांनो. टिकलेज अकॅडमी. बाळांनो, जवळ-जवळ 1 मिलियन सरांचे सबस्क्रायबर आहेत आणि मी तुम्हाला सांगतो, आणि सगळ्यात महत्वाचं, मला माहित नाही बरं का फ्री मध्ये किंवा हे, इथे एक नाव मी लिहिणार आहे, लक्षात घ्या. राहुल सर. ओके, यांचं सरनेम तुम्ही मला सांगा बरं का. मी तुम्हाला सांगू का, इंजिनिअरिंगच्या हॉस्टेलच्या लॉबीमध्ये, हॉस्टेलच्या रूम्समध्ये एक्झाम काळात, आता सांगतो, MIT सारखं कॉलेज आहे, तिथं माझा एक स्टुडंट आहे. तो म्हणला, की एक्झाम मध्ये सगळे सर नाही, सॉरी, सगळे स्टुडंट राहुल सरांचे लेक्चर्स बघतात मॅथ्ससाठी. सरांचं सरनेम कॉमेंटमध्ये सांगा, लक्षात घ्या. ओके. ते त्यांच्या ट्युटोरियलचं नाव पण आहे. ओके. म्हणजे तुम्हाला सांगतो, एवढे कोर्सेस YouTubeवर मिळतायत. पण सब्जेक्टमध्ये ना, सर कुठला ईझी आहे, कुठला टफ आहे? तर इंजिनिअरिंग ईझी आहे. आता मी तुम्हाला सांगतो, की जर तुम्हाला फिजिक्स असेल सिलेबसमध्ये, तर फिजिक्समध्ये पहिलाच टॉपिक असणार आहे सॉलिड स्टेट. ओके. त्यात काय असणार आहे माहितीये का? सिंपल क्युबिक, बॉडी सेंटर्ड, FCC माहिती आहे ना तुम्हाला? एज लेंथ, ॲटॉमिक रेडियस, डेन्सिटी. हो, हो. आपण केमिस्ट्रीमध्ये जे शिकलो, तेच आहे इकडे, लक्षात घ्या, फिजिक्समध्ये. मग सगळ्यात महत्वाचं, फिजिक्समध्ये आता टफ न्यूमेरिकल्स नसणार आहेत, थेरॉटिकल पार्ट असतो. लेझर नावासारखा थांबा. आपण थांबा. वेव्ह ऑप्टिक्स आहे बरं का. वेव्ह ऑप्टिक्स आहे. इंटरफरन्स डिफ्रॅक्शन हे सिलेबसमध्ये आहे. केमिस्ट्रीमध्ये आता रिएक्शन्स नसणार आहेत. तर वॉटर, फ्युएल, एन्व्हायर्नमेंटल सारखे टॉपिक असणार आहेत. M1 मध्ये सांगू का, तुम्ही टिकलेस अकॅडमी चॅनल फॉलो करा. बघा, तुम्हाला मॅट्रायसेस जास्त दिसेल तुम्हाला. रँक ऑफ द मॅट्रायसेस, ते आयगेन व्हॅल्यू, आयजेन वेक्टर असले काही इझी टर्म्स आहेत, लक्षात घ्या, समजून घ्या. आवाज तुम्ही समजून घ्या, मी काय म्हणतो ते लक्षात घ्या. की फिजिक्समध्ये ना सोपं आहे, केमिस्ट्री सोपं आहे. पण मी तुम्हाला सांगतो, मेकॅनिक्स जरा मुलांना टफ जातं बरं का. पण मी त्यासाठी तुम्हाला म्हणलं ना, की तुम्हाला राहुल सर जे आपले आहेत, RG सरांचा तुम्हाला तो मेकॅनिकचा कोर्स आल्यावर परचेस करायचाच आहे. आता फिजिक्स कसा आहे माहितीये का? हे तुम्ही सेल्फ पण करू शकता.
पण मी काय म्हणतो, एखादा कोर्स असला आपल्याकडे तर रेग्युलर अभ्यास होईल ना. असंही सगळ्यात इम्पोर्टंट मला काय सांगायचंय, की आता ना एक छोटासा फरक सांगू का रे तुम्हाला? बघा नीट लक्ष द्या. 1ली ते 4थीचे जे शिक्षक असतात ना, ते बेस्ट असतात लक्षात घ्या. सगळ्या जबाबदाऱ्या पार पडून तुम्हाला ते शिकवत असतात ते पण बेस्ट. ओके. 5वी पासून 10वी पर्यंतचे शिक्षक बेस्टच असतात. सिलेबस कव्हर करणे, टेस्ट घेणं सगळं शाळेमध्ये छान होतं. 11th-12th डमी कॉलेजेस. ओके. कॉलेजमध्ये लेक्चरच होत नाही. नाहीच होत. ओके. नाही होत. संपलं सगळं. आणि इंजिनिअरिंगला काहीच होणार नाहीये, असं तुम्ही अपेक्षा करू नका, की कॉलेजमध्ये सिलेबस कंप्लीट करून घेतला जाईल, रिव्हिजन घेतली जाईल. हे असलं काही नाही. सेल्फ स्टडी करावा लागतो. सेल्फ स्टडी करावा लागतो हे लक्षात घ्या. मग आता मला सांगा बघू, आता सगळ्यात इम्पोर्टंट मी हे का सांगतोय तुम्हाला? आता सगळेजण रिझल्टची वाट बघतायत, सगळेजण पर्सेंटाइल, ॲडमिशनची वाट बघतायत. पण मी काय म्हणतोय, अभ्यासाला का ब्रेक लावलाय? का मोमेंटम ब्रेक करताय? सुरुवात करा. माझ्या इथले जे टॉपर आहेत त्यांच्याकडून मी अभ्यासाला सुरुवात करून घेतले. रँक ऑफ द मॅट्रिक्स फिनिश केलेलं आहे. पुढच्या काही दिवसात ते मॅट्रायसिस फिनिश होऊन जाईल. पुन्हा मी तुम्हाला सांगतो सिलेबसमध्ये कॉम्प्लेक्स नंबर आहे. होय. डिमॉरिस थेरम. आता माझा आवाज बसलाय बरं का बोलून. ते थेरम आहे ना कॉम्प्लेक्स नंबर 11th स्टँडर्डमध्ये ते सुद्धा आहे. तुम्हाला सांगतो लिमिट एल हॉस्पिटल रूल, एल-एच रूल तो सुद्धा इंजिनिअरिंगला आहे. ते जे 1 जे टाइप असतात ना लिमिटमध्ये वेगवेगळे टाइप असतात ते सगळं इंजिनिअरिंगला आहे. पण युनिव्हर्सिटीनुसार सिलेबस चेंज होतो. ऑटोनॉमस कॉलेजनुसार सिलेबस चेंज होतो. तरी 90% सिलेबस कॉमन असतो लक्षात घ्या. इंटिग्रेशन, डेरिव्हेटिव्ह, डिफरन्शियल इक्वेशन असणारच आहे. त्यातून सुटका नाहीये. मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे बाय युजिंग इंटिग्रेशन. हां. मग इंटिग्रेशनचा ऍप्लिकेशनचा वापर करून आपण काय फाइंड आउट केला? एरिया. ओके. एरिया अंडर कर्व्ह. पण व्हॉल्यूम सुद्धा फाइंड आउट करता येतो. मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करता येतो. अजून भरपूर इंटिग्रेशनचे ऍप्लिकेशन्स आहेत बरं का. बरं मग आता मी तुम्हाला बेस्ट YouTube चॅनलची नावं सांगितलीत. त्यांना नक्की फॉलो करा. नक्की फॉलो करा. तुम्हाला एखादा नवीन चॅनल माहीत असेल तर मला कॉमेंटमध्ये सांगा ना, बाकीच्या मुलांना पण उपयोगी पडेल. आणि आजच अभ्यासाला सुरुवात करा. तुमची इंजिनिअरिंगची जर्नीला अभ्यासाला आज सुरुवात करा. काउन्सिलिंगसाठी आम्ही आहे तुमच्याबरोबर. मी डिस्क्रिप्शनमध्ये सगळे डिटेल्स तुम्हाला प्रोव्हाईड केलेत. त्याच्यावर तुम्ही कॉल करा. ऑल द बेस्ट.